तुकाराम महाराज सांगतात, माय बापे केवळ काशी तेने नव जावे तीर्थाशी. ज्या घरामध्ये आई नावाचा देव जिवंत आहे, ज्या घरामध्ये वडील नावाचा देव जिवंत आहे, त्या लेकरानं एक वेळा तीर्थयात्रा नाही केली तरी चालेल गड्या. एक धाम माता एक धाम पिता चरणी चारी धाम. माता पिता दैवत असती घरी रे, जाता कशाला लांब. तुझाही तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी. ज्या घरामध्ये आई वडील जिवंत आहेत त्यानं समजावं साक्षात पंढरीचा पांडुरंग आणि रुक्मिणी माया आपल्या घरामध्ये. दररोज एकदा आई वडिलाचं दर्शन घेतलं की भगवंताचं दर्शन घेतल्याचं पुण्य मिळतं. आणि तेच पुंडलिकाने केलं. पुंडलिकाने तेच केलं. दंडकारण्यामध्ये पुंडलिकाने आई वडिलाची सेवा ईश्वर समजून केली. परिणाम काय झाला? आई वडिलाची केलेली सेवा देवाला पोचली आणि वैकुंठातला देव पंढरपुरामध्ये प्रगट झाला. सुखे येतो घरा नारायण आला का नाही? आणि आजही तो देव विटेवर उभा आहे, ज्याचे कटेवर हात आहेत ना सगळी दृष्टी. आई वडिलांची सेवा पाहून पंढरीचा पांडुरंग तिथं उभा टाकलाय. म्हणून नीट ऐका बरं मायबाप, आई वडील ही ईश्वर समान आहे. ज्यांचे ज्यांचे आई वडील जिवंत आहेत त्यांनी त्यांचा आदर करा, त्यांचा सन्मान करा, त्यांची सेवा करा. त्यांनी आपल्यावर केलेल्या उपकाराची जाणीव ठेवा गड्या. खरं सांगू, आई वडिलांची किंमत आपल्याला कळेल बाबा. आई वडिलांच्या उपकाराची जाणीवही आपल्याला होईल. पण कधी? ज्या दिवशी आपले आई वडील आपल्याला सोडून जाते. आणि या जगात अशा काही गोष्टी आहेत ज्या एकदा निघून गेल्या की पुन्हा कधीच मिळत नाहीत गड्या. नाही, एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा मिळत नाही. 2, एकदा निघून गेलेलं शरीर पुन्हा मिळत नाही. आणि 3, एकदा निघून गेलेली जन्मदाती आई आणि एकदा निघून गेलेले जन्मदाते वडील पुन्हा कधीच मिळत नाही. नाहीत मिळत.